न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। देवळालीतील सिंधी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत सॉक्स अँड शूज संघ विजयी। सिंधी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत सॉक्स अँड शूज संघ विरुद्ध प्रकाश कलेक्शन संघ यांच्यात अटीतटीचा सामना रंगला होता। अखेर प्रकाश कलेक्शन संघावर सॉक्स अँड शूज संघाने 8 धावांनी मात करत विजेता ठरलाय। देवळाली कॅम्प येथील स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल आनंद रोड वरील मैदानावर सिंधी प्रीमियर लीगच्या वतीने शनिवार, रविवार, सोमवार असा 3 दिवसाचा क्रिकेट सामना भरवण्यात आलेला होता। या सोमवार दिनांक 10 रोजी दुपारी 4 वाजता क्रिकेट फायनल स्पर्धेमध्ये प्रकाश कलेक्शन संघ व सॉक्स अँड शूज संघामध्ये फायनल स्पर्धा रंगली। यात सॉक्स अँड शूज संघाने प्रकाश कलेक्शन संघावर मात करत विजेता ठरला। विजेता संघाला पूज्य सिंधी पंचायत देवळालीचे अध्यक्ष रतन चावला, नवीन गुरुनानी, हिरो रेजवाणी, कन्हैयालाल आहूजा, विजय कुकरेजा, प्रीतमदास खत्री, किशन अडवाणी आदींच्या हस्ते विजेत्या संघाला रोख रक्कम 25,000 रुपये व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आलं। तर उपविजेत्या संघाला 15,000 रुपये व ट्रॉफी देण्यात आली। याशिवाय सामनावीर, मॅन ऑफ द मॅच इतरही बक्षिसं व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आली। यावेळी परमजीत सिंग कोचर, रवी सुगंध, राजू फल्ले, सुरेश आमेसर, राजू नागदेव, दिनेश नाहिलानी आदींसह पदाधिकारी, सिंधी समाज बांधव मोठ्या संख्येने या प्रसंगी उपस्थित होते। क्रिकेट प्रेमींनी 3 दिवस क्रिकेटचा आनंद लुटला। यावेळी देवळाली कॅम्प येथील पूज्य सिंधी पंचायत देवळालीचे अध्यक्ष रतन चावला व सॉक्स अँड शूज संघाचे कॅप्टन दिनेश नहिलाने यावेळी आपले मनोगत व्यक्त केले। भारत चव्हाण, BBS न्यूज, देवळाली, नाशिक। अच्छा टारगेट मुझे आज छोटो कैच भी करे फाइनल में भी थोड़ी बैटिंग हली कैच भी छोटे टीम हुए मुझे नहीं कर असर दिमाग बाकी पावे सब प्रमोट गई। अच्छा टारगेट सोचो होता, अच्छा टारगेट 100 रन ही सोचो हो। नासा ये बॉलर आज पूरे विचार जो 4 बॉलर होया सभी का वनडम मैच ग्रुप में करे 70 रन करे डिपेंड किया उसने को 100 रन डिपेंड गई से। नासा कैप्टन गुड कॉल वेल डन दिनु सपोर्ट ग्रेट ग्रेट नकल पंजाबी ऑलराउंडर प्लेयर शानदार टीम कई पे टीम जे लाइ ताजो प्लान छा हो एक्चुअली 7 ओवर ताईं ता एकदम बीठा हुआ आ ताके लगे बे ता चेस कर सकला सिंधी में जो प्लान है यो बस गेम के डीप बड़ी बनवा लास्ट ओवर में टीम को द बेस्ट सेकंड एवरी एरिया। थैंक यू सो मच कार्तिक। एकड़ो बियो भी प्राइज अची वियो मैन ऑफ द मैच लाए। राकेश प्लीज कम फॉरवर्ड। चावला जे तरफा चावला होटचंद चावला ब्रदर्स जे तरफा जयराम होटचंद चावला मैन ऑफ द मैच। तो अगे वधंदुस बस ताड़ी वजन खपन सभी प्लेयर प्लीज कम फॉरवर्ड। उन खां पोइ मां पहिरियों ॾिठो बॉलर छो त विकेट कीपर जीअं चवंदो आहे तीअं बॉलिंग कंदो आहियां। एक 5,100 का कैश प्राइज कार्तिक पंजाबी को जनक शर्मा महाराज की तरफ से थैंक यू वेरी मच। कार्तिक पंजाबी के वने दो 3,000 रुपीज कैश। पॉम्पी जो सीधा रशिया से भी आए कार्तिक पंजाबी को और एक प्राइज लगा है यहाँ पे। 8, 9, 10 मार्च रोजी सिंधी प्रीमियर लीग 7 हे देवळाली कॅम्पचे कॅन्टोन्मेंट ग्राउंडवर ठेवलं होतं। आज त्याचं फायनल होतं। संध्याकाळी 4 वाजता प्रकाश कलेक्शन विरुद्ध सज्जव हार्डवेअर आणि सॉक्स अँड शूज या 2 टीमींनी फायनलमध्ये भाग घेतलं आणि त्याच्यामध्ये सॉक्स अँड शूज सज्जव हार्डवेअर या टीमनी विजय
प्राप्त केलं आणि 2 नंबरची टीम आपली आपलं प्रकाश कलेक्शन ही आलेली आहे. दोघांना पारितोषिक आणि कॅश देऊन आणि त्यांचा सत्कार केलेला आहे आणि त्यांचे पुढचे वाटचालीला सुद्धा त्यांना शुभेच्छा देताना पुढील वर्षामध्ये परत SPL 8 याच्याकरता त्यांनी तयारी करावा ही त्यांना विनंती आणि त्यांना जय झूलेलाल। ये जो अभी आज हमारा टूर्नामेंट हुआ है यहाँ पे दिलवाली कैंटोनमेंट ग्राउंड पे रतन सर और पूज्य पंचायत की ओर से बहुत अच्छा कार्यक्रम हुआ है। ये हमारे सिंधी कम्युनिटी के लिए एक बहुत अच्छा अपब्रिंगमेंट है और ये हमारे समाज के लिए और हमारे यूथ के लिए, हमारे फ्यूचर प्लेयर्स के लिए बहुत अच्छा, ये फ्यूचर के लिए उनके लिए स्कोप है। जय झूलेलाल। जय झूलेलाल। मां सिर्फ़ हिक ही ॻाल्हि चवंदुमि कि सिंधियुनि जा मेला मचंदा रहनि, हमेशह थींदा रहनि, सभु ख़ुशि रहनि। जय झूलेलाल। थैंक यू। BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे। तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे। पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट। त्वरित खालील नंबरवर संपर्क करा। श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037। श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302। श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139। सातपूर कॉलनी भीम जन्मोत्सव अध्यक्षपदी अक्षय कांबळे तर कार्याध्यक्षपदी पंकज वाघ। सातपूर येथील विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्केट युवक मित्र मंडळ व धम्मसागर प्रबोधन संघ ट्रस्ट सातपूर कॉलनी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या 40 वर्षांपासूनची परंपरा असलेले सातपूर कॉलनी परिसरात भीम जन्मोत्सव साजरा होत असतो। विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीच्या निमित्ताने जेतवन बुद्ध विहार सातपूर कॉलनी येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीत अध्यक्षपदी अक्षय कांबळे तर कार्याध्यक्षपदी पंकज वाघ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। लोकनेते प्रकाशजी लोंढे साहेब यांच्या सूचनेनुसार दानशूर दीपक नानाजी लोंढे, ॲडव्होकेट दीक्षाताई दीपक नानाजी लोंढे, PL संस्थापक अध्यक्ष भूषणभाई लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली व पुढाकाराने बैठकीत माजी अध्यक्ष कोर कमिटी यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली। या प्रसंगी धम्मसागर प्रबोधन संघाचे सचिव मनोज अहिरे यांनी मार्गदर्शन केले। प्रारंभी धम्मविधी संस्कार व श्रद्धास्थान महाकारुणी तथागत भगवान बुद्ध व विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी जयंती उत्सव अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांचा शाल, पुष्पगुच्छ, पंचशील पट्टा देऊन सामुदायिक सत्कार करण्यात आला। या प्रसंगी महादेव नगर भीम जन्मोत्सवचे अध्यक्ष अजय जाधव तसेच श्रमिक नगर भीम जन्मोत्सवचे अध्यक्ष विशाल हिरे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी विजय तालखे, धर्माजी अंभोरे, विकास सोनवणे, कमलेश पगारे, अजय साळवे, मंदार धिवरे, संदीप पवार, चंद्रकांत पवार, रवी जगताप, किरण साळवे, विजय अंभोरे, स्वप्नील गवारे, नाना गायकवाड, चेतन साळवे, संदीप भालेराव, विनोद अहिरे, प्रशांत महाजन, गौरव प्रधान, निलेश बावा, धर्माजी अंभोरे, प्रवीण महिरे, नयन कांबळे, बबन शिंदे, ज्ञानेश्वर जाधव, अमोल बोरे, शाहुराज जगताप, प्रणव जमदाडे व भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। भूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीच्या निमित्तानं लोकनेते प्रकाशजी लोंढे साहेब यांच्या प्रेरणेने, मार्गदर्शनाने आणि पुढाकाराने आम्ही तसेच आमचे दानशूर दीपक नानाजी लोंढे, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट दीक्षाताई दीपक नानाजी लोंढे तसेच PL ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषणभाईजी लोंढे यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली आम्ही सातपूर कॉलनीमध्ये आज ही बैठक आयोजित केलेली होती। बैठकीमध्ये आम्ही या ठिकाणी सर्वानुमते आमचे अध्यक्ष म्हणून अक्षय भाऊ कांबळे यांची एकमताने निवड केलेली आहे। त्याचप्रमाणे कार्याध्यक्ष म्हणून पंकज भाऊ वाघ यांची आम्ही या ठिकाणी एकमताने निवड केलेली आहे। अध्यक्षपदासाठी व कार्याध्यक्षपदासाठी ही 2 नावं आल्याने ती नावे आम्ही सर्वानुमते या ठिकाणी त्यांना अनुमोदन मिळाल्याने या 2 नावाची आम्ही या ठिकाणी घोषणा केलेली आहे। आणि येणारा हा जयंती उत्सवाचा कार्यक्रम असतील किंवा जी कार्यक्रमाची रेलचेल असेल त्यामध्ये आम्ही सगळे मिळून हा उत्सव अतिशय जोमात आणि उत्साहात पार पाडू। त्याचप्रमाणे
PL ग्रुप तर्फे सातपूर शहरामध्ये भीम जन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो. त्या सगळ्या कार्यक्रम असतील. या कार्यक्रमामध्ये देखील आम्ही सगळे हिरिरीने सहभागी होऊ आणि आमचे अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांच्या पाठीमागे आम्ही सगळी टीम ही जोमाने काम करू आणि निश्चितच येणारा भीम जन्मोत्सव हा निश्चितच मोठ्या थाटामाटामध्ये आणि उत्साहात हर्षोल्लासात साजरा करू. जेतून बुद्ध विहार सातपूर कॉलनी माजी कार्याध्यक्ष निवड झाल्याबद्दल मी जेतून बुद्ध विहारचं त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून ही मोठी मला संधी मिळवून दिली. मी नक्की सर्वांच्या वतीने मी आभार मानतो. विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती. या जयंतीनिमित्त मला जेतवन बुद्ध विहार धम्मसागर संचालक ट्रस्ट या निमित्ताने मला अध्यक्षपदाचा मान दिला व माझ्यावर विश्वास दाखवला. त्या निमित्ताने मी सर्व युवांचे वरिष्ठांचे मी आभार व्यक्त करतो व या जयंतीमार्फत आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व बुद्धांच्या विचारांचा आपण प्रचार आणि प्रसार करणार आहोत आणि जे आपण उत्तबद्ध पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने आपण ही जयंती सेलिब्रेशन करूया, साजरी करूया. आणि मी प्रत्येक समूहाच्या गटाला विनंती करेल की या जयंतीत त्यांनी यावे आणि सहभाग घ्यावे. जय भीम. Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Devlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. धंगेकरांमुळे पक्षाला कधीच फायदा झाला नाही. अरविंद शिंदे. ज्याची विचारधारा शून्य त्यावर बोलणार नव्हतो. पक्ष कुठंच कमी पडला नाही. 4 वेळा संधी दिली तरी गेली. मी निवडणूक लढताना त्यांनी विरोध केला होता. पक्षाने 3 वर्षात निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून 4 वेळा संधी दिली. ज्या दिवशी ते आमदार झाले त्यानंतर कधीच पक्षाचा झेंडा हातात घेतला नाही. खालच्या थराला जाऊन राजकारण करणाऱ्या लोकांविषयी बोलणार नाही. त्यांच्या व्यक्तिगत दुष्कारणांसाठी गेले. काँग्रेस पक्षाने मान दिला. पक्षाच्या कुठल्याच आंदोलनाला ते आले नाहीत. आता यांना मतदारांनी नाकारला आहे. त्यांना लीड घेता आलं नाही. पक्षाने माझ्यासाठी काम करावं, मी पक्षासाठी काम करणार नाही अशी भूमिका ते घेत होते. यापुढे पक्षाला विनंती, अशा लोकांना पक्षात घेऊ नये. यांचा इतिहास असाच आहे. विचारधारा एक नाही, काहीच नाही. हे संधी साधूपणा करीत आहेत. आम्ही पक्षाला सांगितलं होतं यांना एका पार्टीची लाईन धरता येत नाही, कुठल्याच बैठकीला आंदोलनाला येत नाहीत अशी तक्रार अनेकदा आम्ही पक्षाला दिली होती. त्यांना अनेकदा समज दिली. पक्षाने मात्र बदल झाला नाही. हे स्वतःला स्वयंघोषित नेते समजतात. त्यांनी काय केलं नाही, एक नगरसेवक केला नाही. आम्हाला दुःख असे की अशा नाकर्त्यांवर आम्ही विश्वास ठेवला. यांनी मतलबी राजकारण केलं. केवळ त्यांच्या टेंडरमध्ये प्रॉब्लेम म्हणून पक्ष सोडला. वक्फ बोर्डच्या जागेचा वाद होता. वक्फ बोर्डचा विषय होता, त्यात त्यांच्यावर कारवाई होणार होती म्हणून पक्ष सोडला. त्यांच्या बायकोचा विषय नाही, वहिनींचं नाव कुठं नाही. स्वतःच्या फायद्यासाठी राजकारण केलं यांनी. त्यांच्यामुळे पक्षाला फायदा कधीच झाला नाही. यांच्यात हिंमत असती तर समोर येऊन पत्र देऊन पक्ष सोडून गेले असते. आल्या गेल्या रामांना घेऊ नका, निष्ठावंतांना घ्या. त्यांनी 8-10 पक्ष सोडून ते आले आहेत. मला कोणतंही दुःख नाही. ज्या वेळेला 2017चा अधिकृत फॉर्म मागे घेतला होता तेव्हा मी सांगितलं होतं हार्दिक साधूपण आहे. कसबियांसाठी पण त्यांचं काम संशयित होतं, ते थांबलं पाहिजे असं मी सांगितलं होतं. 2019ला आम्ही रस्त्यावर उतरून काम केलं. 2022ला आम्ही राम मंदिराचा उत्सव साजरा केला. त्यांनी बाबरी मशीद पाडल्याचा उत्सव साजरा केला. हार्दिक विचारांचा बदल आहे. आम्ही आवाज दिला होता ते पक्षाच्या मीटिंग आंदोलन कशासाठी सहभाग घेत नाहीत. पक्षाला त्यांच्यामुळे नामुष्की सहन करावी लागली आहे. तुझ्या गाडीतलं पेट्रोल संपलं की दुसऱ्या पक्षात जातो, हे मतलबी राजकारण होतं. तुम्ही का गेला आम्हाला माहिती. वक्फ बोर्डमध्ये कोणी प्रॉब्लेम्स केले आणि यामुळे तुम्ही पक्ष सोडला असेल हे सर्वांना माहिती आहे. पुढे बोलताना ते म्हणाले, अक्केची टांगती तलवार या प्रकरणाविषयी ते म्हणाले की जे प्रकरण त्यांनी केलं होतं स्वतःच्या फायद्यासाठी. तुम्ही राजकारणी करता तेव्हा तुम्ही अडकता.
तुमच्यामुळे 353 आम्हाला भोगावी लागली. धंगेकरांमुळे पक्षाला कधीच फायदा झाला नाही हीच आमची तक्रार. मी कार्यकर्त्यांची माफी मागतो. त्यांनी धंगेकरांसाठी जीव ओतून काम केलं. पक्षाच्या मोठमोठ्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी काम केली. त्यांची तुम्ही प्रकरणं केली. एकदा तरी पक्षाला सांगायचं. कसलं दुःख होतंय आम्हाला सांगा. तुमच्यामुळे प्रत्येक कार्यकर्ता दुःख सहन करतोय. संधी दिली नाही मिळाली तरी एकनिष्ठ राहतो का? जे तुमच्या समोर आहेत कित्येक वर्षांपासून ते सगळे निष्ठावंत. त्यांची परीक्षा घ्यायची गरज नाही असं अरविंद शिंदे म्हणाले. जात होते त्यावेळेला ते काँग्रेसचे उमेदवार होते. त्यावेळेला त्यांचे माजी सभागृह नेत्यांनी वक्फ बोर्डचा विषय काढला, अनेक भ्रष्टाचाराचे विषय काढले. आज ते मांडीला मांडी लावून आता तेच बोलणार आहेत का ह्याची सुद्धा आम्ही वाट पाहतोय. आणि येणाऱ्या वेळेमध्ये येणारी महानगरपालिकेमध्ये त्यांच्या विरोधामध्ये सक्षम उमेदवार देऊन मतदारांवर विश्वास आहे. मतदारांनी त्यांना 2 वेळा माझीचा किताब दिलाय. तो माझीचा किताब येणाऱ्या निवडणुकीमध्ये कायम राखण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करणार. व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर काही माध्यमांमध्ये पण आहे. त्यांच्या कार्यालयामध्ये कार्यकर्ता ₹1, ₹2, 50 पैसे सेटलमेंट करतात. तुम्ही बघितलं ह्याच्यापेक्षा जास्त पुरा मी स्पष्ट न बोललेलं बरं. पण मी आपल्याला तेच सांगितलं, ससून हॉस्पिटलमध्ये पाटीलच्या ड्रग्जचा विषय असेल किंवा पोर्शेचा विषय असेल, हा पुढे का नेला गेला नाही हाच प्रश्न माझा आहे. आणि आज जो तो व्हिडिओ आलाय त्या व्यक्तीबद्दल तर अनेक अशा गोष्टी आहेत. हे तर फक्त ते काय म्हणतात आकाचा आका कोण आहे असं विचारायला गेलं तर धसांच्या भाषेमध्ये तसं होईल की तो वाल्मिक कराडे का काय त्यांचा. स्पष्टपणे सांगतोय मी स्पष्टपणे एकदा नाही 4 वेळा विचारा सांगतो. ससून हॉस्पिटलचं आंदोलन असेल, पोर्शेचं आंदोलन असेल, हॉटेल आणि पबच्या विरोधामध्ये आंदोलन असेल, एकदाही पक्षाचा झेंडा घेऊन एकदाही पक्षाला सांगितलं का चला माझ्याबरोबर आपल्याला आंदोलन इथं करायचंय? कोण होतं त्या आंदोलनामध्ये सांगा बरं. आपण नावं बघा, चेहरे बघा आपण. आणि काय झालं त्या आंदोलनाचं? परत कुठे गेला पाटील, कुठे गेला ड्रग्ज, कुठं विधानसभेमध्ये आपण किती प्रश्न कसे विचारले ह्याचं सगळं उत्तर पुणेकरांना द्यावं लागेल. आणि आम्ही पुणेकरांना त्याची आठवण करून देणार आहोत. तुम्ही म्हटले आता की अनेक जणांना आमिष वगैरे दाखवले जातात, काही आमिष आलती का तुम्हाला? मी आमिषाच्या जागे तुम्ही मला जो प्रश्न विचारला की निष्ठावंत परीक्षा देतात का, तर त्या परीक्षेच्या अनुषंगाने मी आपल्याला सांगितलं की फक्त आमिषच नाही तर पोलिसांचा दबाव असेल, छोटा बॅनर लावला तरी आमच्यावर गुन्हा दाखल होतो. ही परीक्षा नाही का रोज पक्षामध्ये राहण्याची? तेच आमिष आणि मी तुम्हाला त्रासदायक दोन्ही मिळूनच सांगितलं आपल्याला. अनेकांना आलेले असतील ना, अनेकांना आलेले आहेत, कुणाला नाही आलेले. खोटंय. गडबाजी कुठं नाहीये. ते ज्या पक्षात गेले तिथं गडबाजी नाहीये. ते ज्या पक्षात पूर्वी होतं त्यात गडबाजी नाहीये. गडबाजी करण्यासाठी तुम्हाला कोणी प्रेरित केलं? तुम्ही गडबाजी करू नका, तुम्ही पक्षामध्ये राहा. तुम्ही तर पक्षामध्ये आले ना, आमदार झाल्यावर म्हणले हे मला पितृतुल्य आहेत म्हणून, मग त्यांची परवानगी घेऊन गेले का तुम्ही? कोण होतं पितृतुल्य तुम्हाला? कुणाच्या गडबाजीबद्दल बोलतात? जाताना माझी विनंती आहे प्रत्येकाला की संविधानाच्या मार्फत प्रत्येकाला आपला पक्ष विचारधारा बदलण्याचा सुद्धा अधिकार आहे. पण जात असताना उपकार मानून जावा. कोणत्याही गोष्टीला गडबाजीला कंटाळलो, मी ह्याला कंटाळलो, हिम्मत ठेवा, मर्दासारखं सांगा की मला आता माझा फायदा तिथं बघायचा आणि जायचंय, तर अर्थ आहे. जर आपण जाणलं 3 फोन जात होते. एक आमच्याकडे कीर्तीताई आहे, दुसरे आवटी म्हणून आहेत, तिसरा माझ्या मोबाईलवरनं मेसेज जातात. मी तुम्हाला माझ्या मोबाईलवरनं पुरावे दाखवल. माझ्याकडे जेवढे आहेत त्याचा ब्रॉडकास्ट लिस्ट आहे. मेसेज एकदा जात नाही तर आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा जातात. आणि मी कार्यकर्त्यांच्या ह्याच्यात बोललो होतो एकदा की तुम्हाला निरोपाची वाट बघावं लागते का पक्षाचं काम करायला? एखादा नवीन पिक्चर लागल्यावर तो पिक्चरचा हिरो येतो का सांगायला तुम्हाला माझा पिक्चर लागला? तुम्ही शोधून काढता ना. मग पक्षाबद्दल जर आस्था असेल तर उद्या कसलं आंदोलन आणि कसली मीटिंग आहे हे तुम्हाला कळत नाही. आणि तुम्ही तुमच्याकडे तर 100 जण पुढे पाठीमागे असतात.
तुम्हाला कोणतरी सांगत असेल आज आंदोलन आहे उद्या आंदोलन आहे, आणि कळून सुद्धा 2.5 वर्षात तुम्हाला एकदाही निरोप गेला नाही हे सांगायचे त्यांना. म्हणून कृपा करून उगाच दोष देऊ नका. आम्ही 2-2.5 वर्ष 3 वर्ष काही तुमच्या वाम मार्गाबद्दल आतापर्यंत बोललो नाही, कारण पक्षाची बंधन आहेत, काही प्रोटोकॉल आम्ही पाळतो, काही संस्कार आमच्यामध्ये आहेत. पण अशा काही गोष्टी जर तुम्ही वक्तव्य करत राहिलात तर त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल, एवढं लक्षात ठेवा. तुम्ही जे आरोप करताय तेच आरोप कमल व्यवहारे यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळेस केले होते, मात्र त्यांचं निलंबन झालं. निलंबन त्यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात फॉर्म भरल्यानंतर झाले. हेच आरोप त्यांनी केले होते ना त्यावेळेस. बरोबर आहे ना. मी तेच सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि परत एकदा सांगतो, आपण कालपासून मला आग्रह केल्यामुळे मी ही प्रतिक्रिया देतोय. नाहीतर ज्याची विचारधारा शून्य आहे, ज्याची नीतिमत्ता शून्य आहे, त्याच्यावर कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये असे मी ह्या मताचा मी आहे. पण तरी पण आपल्या आग्रहासर आपण मला विचारलं म्हणून मी आपल्याला सांगतो, पक्ष कुठं कमी पडला हा विषय जाऊ द्या, पण पक्षाने किती दिलं मी आपल्या फक्त एका वक्तव्याला दुरुस्त करतो. 3 नाही 4 वेळा संधी दिली. 2017 मध्ये नगरसेवक पद आमच्या ऑफिशियल कॅन्डिडेटला माघार घेऊन त्यांना दिली. ते जर झालं नसतं तर त्याच वेळेला ते नगरसेवकाला पडले असते. ज्या वेळेला पोटनिवडणूक आली, म्हणजे ज्या वेळेला 2019 मध्ये मी कसबा लढलो, तेव्हा त्यांची भूमिका काय होती पक्षाच्या उमेदवाराच्या प्रती हे त्यांनी आत्मपरीक्षण करावं. अनेकांना ते माहिती आहे. पोटनिवडणूक आली, ज्या वेळेला आमचा क्लेम होता तरी पक्षांनी त्यांना दिला, आम्ही काम केलं, निवडून आले. पक्षांनी त्यांना एक आमदार होण्याची संधी दिली, त्यानंतर खासदारकी दिली आणि आमदारकी परत दिली. म्हणजे 2 ते 3 वर्षामध्ये 4 वेळा संधी दिली, जी आतापर्यंत कोणालाही दिली नाही. निष्ठावान कार्यकर्ते त्या भागातले असेल, मग मुख्तार शेख असेल, कमलताई व्यवहारे असेल, अनेकांनी पक्षाला सांगितलं की यांची नीतिमत्ता आणि विचारधारा काँग्रेस पक्षाची जुळत नाही, यांना तुम्ही संधी देऊ नका, पहिले ह्यांची परीक्षा होऊ द्या, पहिले ह्यांना राहू द्या पक्षामध्ये. आणि आपल्याला परत एकदा सांगतो, ज्या दिवशी ते आमदार झाले त्याच्यानंतर त्यांनी कधीही, म्हणजे 2017ला जरी नगरसेवक काँग्रेस बरोबर राहिले, पक्षाचा झेंडा कधीही त्यांनी खांद्यावर घेतला नाही, हातात घेतला नाही. आमदार असताना जे काही त्यांनी आंदोलनं केली ती व्यक्तिगत केली, त्याला फॉलोअप पुढे केलं नाही, ह्याची सुद्धा तक्रार त्यावेळेला आम्ही प्रदेश काँग्रेसला केली की हे जे आंदोलन करतात ते ससूनच्या पाटीलचा ड्रग्जचा विषय असो, पोर्शेच्या केसचा विषय असो, पबच्या विरोधातला असो, या कुठेही याच्यामध्ये पक्षाचं आंदोलन नाही. आपल्याला आमदार होण्याची संधी दिली त्यावेळेला पक्षाला किंवा या शहराला तुम्ही पक्षाच्या आमदारकीच्या माध्यमातून एकही योजना कधीही आणली नाही. म्हणून आपल्यावर जर बोलायला गेलो तर अनेक गोष्टी बोलता येईल, पण आपल्यासारख्या खालच्या थराला उतरून तुमचं राजकारण त्यांचं जे आहे ते व्यावसायिक राजकारण आहे. आज त्यांना जे काही त्यांच्याकडे आडी अडचणी येतात, त्यांनी जे दुष्कर्म केलेत ते वाचवण्यासाठी त्यांना सत्तेची गरज आहे म्हणून ते गेलेले आहेत. काँग्रेस पक्षामध्ये त्यांना पूर्ण सन्मान दिला गेला, मान दिला गेला, अनेक वेळेला बोलवलं गेलं, पण कोणत्याही आंदोलनामध्ये 2-2.5 वर्षामध्ये त्यांनी एक तरी फोटो दाखवा की या आंदोलनामध्ये आम्ही आलो, आम्ही आक्रमक भूमिका घेतली. मग ते मेट्रोचं आंदोलन असेल, महानगरपालिकेचं असेल, कलेक्टर ऑफिसचं असेल, राहुल गांधींवर ज्या ज्या वेळेला सत्ताधाऱ्यांनी हे केलं त्याही वेळेला कधी आले नाही. त्यांच्या पक्षामध्ये, ज्यांच्या मतदारसंघामध्ये ज्या ज्या वेळेला त्यांनी बॅनर लावले त्याच्यावर कधी काँग्रेस पक्षाचं चिन्ह नव्हतं, कधी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचे फोटो नव्हते. म्हणून आमच्यासाठी ते अगोदरच गेल्यासारखेच होते, कारण ते पक्षाला त्यांचा कुठेही त्यांनी उपयोग करून दिला नाही. ते सेल्फ सेंटर्ड आहेत, स्वतःपुरतं बघणारं त्यांचं राजकारण आहे. त्यांना त्यांचे लखलाभ असो, पण असे राजकारण्यांना मतदारांनी नाकारले, लोकसभेमध्येच मतदारांनी ओळखलं आणि म्हणून त्यांना त्यांच्या महानगरपालिकेच्या प्रभागामध्ये सुद्धा लीड घेता आला नाही. त्याचीच पुनरावृत्ती परत आमदारकीला झाली. फक्त माझ्यासाठी पक्षाने काम करावं, मी पक्षासाठी काम करेल ही विचारधारा त्यांच्यामध्ये नाही. म्हणून आम्हाला जरी पक्षाचं नुकसान होत असेल तरी प्रदेश काँग्रेस कमिटीशी मी बोललोय की ह्या पुढे तरी ज्याची परीक्षा झाली असेल निष्ठावंताची त्याला अशा संधी द्यावेत. गेल्या रामांना अशी काही संधी देऊ नका. जर आपला उमेदवार पडणारच असेल तर मग पडणाऱ्या उमेदवाराला द्या जे पुढील 5 वर्ष पक्षाचे काम करेल. पण ह्यांना फक्त ह्यांचा इतिहासच आहे 8-10 पक्ष सोडून आलेलं, म्हणून पक्षाची विचारधारा कधी स्वीकारली नसल्यामुळे जास्त त्यांच्याबद्दल आम्हाला काही
दुःख नाही. तुम्ही म्हणाला त्यांची विचारधारा तुमच्याशी जुळत नाही पक्षाशी. ज्यावेळेस त्यांनी तुमच्या पक्षात प्रवेश केला त्यावेळेस तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी असणार होता, तर तुमचा त्याला पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर टोमॅटो उत्पादक शेतकरी आक्रमक. गेल्या 4 महिन्यांपूर्वी 294हून अधिक शेतकऱ्यांनी 3 कोटी रुपयांच्या जवळपास पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटो विक्री केला होता. 4 महिने उलटून गेल्यानंतरही व्यापाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरं मिळत असून पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही कुठली दखल घेत नसल्यामुळे संतप्त झालेल्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी आज पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांद्याचे लिलाव बंद पाडत बाजार समितीच्या प्रवेशद्वारावरच आंदोलन सुरू करत ठिय्या मांडला आहे. जोपर्यंत आमचे पैसे मिळत नाही तोपर्यंत कुठलेही लिलाव होऊ देणार नाही. आंदोलन असेच सुरू राहील अशी भूमिका घेतल्यामुळे या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही वाढ झाली आहे. अद्याप बाजार समितीकडून या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी बोलण्यासाठी कोणी आले नसल्याने शेतकऱ्यांच्या भावना संतप्त झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. एवढे सगळे पुरुष असताना मी एकटी महिला शेतकरी आहे, तरी मी माझे पुतणे आणि माझ्या दिरांबरोबर मी इथं आले. कारण माझे पण 2-2.25 लाख रुपये मार्केट कमिटीत अडकले. मला मुलाचं लग्न होतं, लग्नालाही मला खूप अडचणी आल्या. मी स्वतः सभापती साहेबांनाही फोन केला तरी त्यांनी माझ्याकडे लक्ष दिलं नाही. आम्ही कोणाकडे न्याय मागायचा, त्यामुळे आम्ही इथं मार्केट कमिटीच्या गेटमध्ये येऊन आंदोलन करण्यात बसलो आहे. पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये साधारण 3-3.5 कोटीच्या आसपास टोमॅटो शेतकऱ्यांचे पैसे अटकलेले. कुठलाही नियम असा म्हणतो की ज्यावेळेस कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण माल विकतो त्यावेळेस शेतकऱ्यांना 24 तासाच्या आत पैसे मिळाले पाहिजे. हा कायदा आहे, हा नियम आहे. परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीने तब्बल 4.5 महिने झाले आजपर्यंतही या सर्व शेतकऱ्यांना 1 रुपया टोमॅटोचा दिलेला नाही. साधारण 3 कोटीच्या आसपास ही रक्कम आहे. जर एका बाजूला संचालक मंडळ म्हणत असेल तर पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आशिया खंडातील 1 नंबरची मार्केट कमिटी आहे जिथं पैशाची हमी आहे. परंतु अशा वेळेस सुद्धा कृषी उत्पन्न बाजार समिती जर शेतकऱ्यांच्या पैशाला हमी देत नसेल तर शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थानं जायचं कोणाकडे. एका बाजूला तुमची कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्याच्या भरोश्यावर चालते. तुमच्या जो शेतकरी आडत देतो त्या आडतीवरती तुमची कृषी उत्पन्न बाजार समिती आज करोडोच्या ठेवी तुम्ही ठेवलेल्या आहे. जर त्या करोडोच्या ठेवी तुमच्याकडे असताना सुद्धा जर शेतकऱ्यांना तुम्ही जर पैसे देत नसाल तर सरळ सरळ हा शेतकऱ्यांवरती अन्याय आणि ह्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज आम्ही सर्व शेतकरी बांधव कायद्याचं हत्यार उपसत आम्ही आंदोलनाची हत्यार उपसलाय आणि जोपर्यंत आमचे पैसे मिळत नाही तोपर्यंत आम्ही ही कृषी उत्पन्न बाजार समिती चालू देणार. या कृषी उत्पन्न मार्केटमध्ये जे शेतकऱ्यांचे पैसे बाकी राहिलेले तर या सर्व शेतकऱ्यांचे पैसे या कृषी उत्पन्न बाजार समितीने सर्व अदा केले पाहिजे. त्याचं कारण असं की या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोठ्या प्रमाणात विविध बँकांमध्ये ठेवी पडलेल्या आहेत. त्या ठेवींमधून शेतकऱ्यांचे पैसे या कृषी उत्पन्न बाजार समितीने देऊन टाकावेत आणि संबंधित आडत्यांकडून मार्केट कमिटीने त्यांच्या पद्धतीने ते पैसे वसूल करावेत. त्याचं कारण असं की
शेतकऱ्यांच्या पैशाला जबाबदारी सर्वस्वी मार्केट कमिटीच असते. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांनी आडत बघून नाही तर मार्केटचं नाव बघून या मार्केटमध्ये आम्ही सर्व शेतकऱ्यांनी माल दिलेला आहे. त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांचं पेमेंट या कृषी उत्पन्न बाजार समितीने त्यांच्या बँकांमध्ये असलेल्या ठेवींमधून द्यावं आणि संबंधित आडत्यांकडून कसे पैसे वसूल करावे हा त्यांचा प्रश्न आहे. Shankar Education Societies, Dr. Kucha Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp 422-401. Admissions open, nursery to 10th, for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students. 15 मार्च रोजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष 15 मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. पक्ष संघटन मजबूत करणे व पक्षवाढीसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून यावेळी ते सावंतवाडी, कुडाळ आणि कणकवली येथे पक्षाचा आढावा घेणार असल्याचे काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट गणेश पाटील यांनी सांगितले आहे. नेते मंडळी जे आहेत आमचे स्थानिक आमचे काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष माननीय हर्षवर्धन सपकाळ यांची नुकतीच नियुक्ती झाली प्रदेशाध्यक्षपदी, तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. त्याच्यानंतर जिल्हे दौरे जेव्हा सुरू करायचे तर तेव्हा त्यांनी असं ठरवलं की आपल्याला कोकणापासून सुरुवात करायची. ज्या जिल्ह्यामध्ये आम्हाला पक्ष संघटनेमध्ये अडचणी आहेत त्या जिल्ह्यांमधनं सुरुवात करायची आणि त्या उद्देशाने 15 तारखेला ते आपल्या जिल्ह्यामध्ये येत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 16 तारखेला ते रत्नागिरीला थांबणार आहे. दौऱ्याचा उद्देश हाच की कार्यकर्ते जे आहेत, नेते मंडळी जे आहेत आमचे स्थानिक सगळे, यांच्याशी चर्चा करणं, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतलं, काय करता येईल पुढच्या काळासाठी हा विचारविनिमय करणं. 15 तारखेच्या कार्यक्रमाची पूर्वतयारी म्हणून त्या सर्व नेते मंडळींशी चर्चा करण्याच्या उद्देशानं आज आम्ही इथं आलो. सगळेजण याची चर्चा झाली आणि 15चा प्रोग्राम हा नक्की झालेला आहे. 15 तारखेला मिनिट टू मिनिट प्रोग्राम जो आहे ते आमचे जिल्हाध्यक्ष सैनाजी, वकील साहेब, हे जयता मुखर्जी, हे सगळे आपल्याला मिनिट टू मिनिट प्रोग्राम तयार करून देतील. कशा प्रकारचा दौरा राहणार आहे, काय अपेक्षित आहे? दौरा अपेक्षित म्हटल्यापेक्षा कार्यकर्त्यांशी चर्चा करणं, त्यांच्या भावना जाणून घेणं आणि पुढच्या दृष्टीने काय करायला पाहिजे याच्या संदर्भात आढावा घेणं, चर्चा करणं, हाच दौऱ्याचा उद्देश. नाही, आतापर्यंत ज्या प्रेस झाल्या त्या संघटना बांधणीचाच विषय आला, आता स्वतःच विषय आला, पण संघटना बांधणी होत असलेली दिसत नाहीये. फक्त चर्चा होते, पुढे त्याचं फॉलोअप काय होत नाहीये. मागचं काय झालं याच्यावर मी काही बोलणं बरोबर ठरणार नाही, पण याच्या पुढच्या काळामध्ये प्रयत्न तर आमचा आहेच आणि राजकीय पक्ष म्हणून तो प्रयत्न तर असलाच पाहिजे. नाही, वरिष्ठ नेते आता फॉर एक्झाम्पल तुम्ही आला, त्याच्यावर नेते येऊन गेले, ही चर्चा झाली, पण संघटना बांधणी ही महत्वाची घटक आहे, तो लक्ष होत नाही. होईल पुढच्या काळामध्ये तुम्हाला फरक दिसतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात याआधी समीर वंजारी यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर तातडीने लगेच ती रद्द करण्यात आली. आजही ते तुमच्यासोबत दिसत नाही. ज्यावेळी ह्या अशा तुमच्या प्रेस होतात ते कधीच नसतात. काय अंतर्गत वादही या निमित्ताने समोर येताना दिसत आहेत, काय सांग? आता प्रदेश काँग्रेसमध्ये या अध्यक्ष साहेबांनी चार्ज घ्यायच्या आधीची मला वाटतं ती घटना आहे. तर त्या नियुक्तीला काही स्थगिती मागच्या प्रांताध्यक्षांनीच दिलेली आहे. आता त्या वादामध्ये जात नसल्यापेक्षा मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला इथे येण्यापूर्वी, पण त्या कार्यक्रमामध्ये जो कार्यक्रम प्रांताध्यक्षाचा आहे त्याच्यामध्ये ती निश्चित झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या पक्षामध्ये म्हणजे भाजपमध्ये मोठं आवक पाहायला मिळते आहे, पण त्यावेळी ते प्रवेश होताना प्रत्येक वेळी एक वाक्य सांगितलं जातं त्यांच्या तोंडून समोर येत आहे, जर आमच्यामध्ये आला तरच निधी मिळेल, अन्यथा निधी मिळणार नाही. याकडे कसं पाहता? मंत्री पदावर काम करत असताना एक शपथ घ्यावी लागते आणि
अपेक्षा अशी असते की मंत्रिपदावर काम करणाऱ्या व्यक्तीने पक्षाची अंगावर जी पांघरलेली झूल आहे ती बाजूला ठेवून जनतेचं काम केलं पाहिजे. काँग्रेसमध्ये काही आमचे नेते मंडळी असतील, शेवटी जनताच आहे आणि सरकारने जनतेसाठी काम करणं अपेक्षित आहे. ते जर तसं वागत असतील तर ते निश्चितच निषेधार्ह आहे, चुकीचं आहे. सर, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हाही पक्ष आहे आणि या पक्षातून सर्वात जास्त कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील भाजपच्या नाहीतर शिंदे शिवसेनेच्या वाटेवरती पाहायला मिळत आहेत. काय सांगा? तर त्यांच्या पक्षाच्या बाबतीत मी बोलणं बरोबर नाही. त्यांचा पक्षाचा आम्ही आघाडीमध्ये आहोत, त्यांचा पक्ष वेगळा, आमचा पक्ष वेगळा. मी त्या पक्षाच्या बाबतीत काय सांगतो? नितेश राणेंनी वैभववाडीमध्ये पक्षप्रवेश घेतला. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की सिंधुदुर्गातून अजून आमच्यामध्ये पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे, काही नेते आमच्या संपर्कात आहेत, आम्ही टोकन देऊन ठेवली. त्यांनाच विचारलं पाहिजे याचा अर्थ. कोण येणार आहेत, कोणाकोणाला दिलं, त्यांची पद्धत. आपल्या पक्षामध्येही नाराजीचा स्वर पाहायला मिळतोय. काय नाही, आमच्या पक्षामध्ये ठीक आहे, पक्ष म्हटल्यानंतर राजी नाराजी ही घरातही असते, पण आमच्या पक्षामध्ये त्या प्रमाणात नाराजी नाहीये आणि जी काय असेल तर आम्ही समजून सांगू. आमच्या पक्षातून आउटगोईंग राहणार. जिल्हाध्यक्ष साहेब समोर आहेत. मागच्याच एका महिन्यामध्ये तुमचे 2 नगरसेवक ज्यांनी 6.25 वर्षाचा कार्यकाल नगराध्यक्ष पदाचा भोगला आणि अचानक त्यानंतर ते भाजपच्या वाटेवरती दिसले. काय नक्की पक्षांतर्गत कुरबोडी कशामुळे त्यांना त्या जावं असं वाटलं की अजून काही तुमच्यासमोर काय आहे? आता काही पक्षांतर जे होतात ते काही वैयक्तिक अडचणी त्यांच्या असू शकतात. काही राज्यामध्ये आपण पाहतो की थोडंसं दडपशाहीचं वातावरण असतं, तेही कारणं असतात. काही थोडा स्वार्थही असतो. आणि जे गेले ते गेले, त्यांच्या बाबतीत काय बोलायचं? सर, माझा शेवटचा प्रश्न घेतो. माझा पुन्हा एकदा धनगेकर भाजपच्या वाटेवरती असल्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झालेली आहे. खरंच धनगेकर भाजपच्या वाटेवरती आहेत का? रवींद्र धनगेकर तुम्ही पुण्याचे म्हणतात ना? हां, कसं शिंदे शिवसेनेत गेले? एवढं निवडून तुम्ही आणलात, आता ते शिंदे शिवसेनेत आहेत. ठीक आहे, त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता. आमचे प्रांताध्यक्ष स्वतः त्यांच्याशी बोलले होते, त्यांना विनंती केली, काही अडचणी त्यांच्या असू शकतील. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? नालेसफाईबाबतची कामे होत नसल्याने शिवसेना ठाकरे पक्ष आक्रमक. मुंबईत ठिकठिकाणी नालेसफाईला सुरुवात झाली असली तरी चांदिवली विभागात मात्र महत्त्वाचा असलेला सफेद पूलचा नाला कचऱ्याने खचाखच भरला आहे. या ठिकाणी नाल्याचे दुरुस्ती काम झाले आहे, मात्र या नाल्यातील जलवाहिनी कचऱ्याला अडसर ठरत आहे. नालेसफाई करण्यास पुरेशी जागा ठेवण्यात आली नाही. योग्य पद्धतीने नालेसफाईबाबतची कामे होत नसल्याने शिवसेना ठाकरे पक्ष आक्रमक झाला आहे. आज शिवसेना ठाकरे पक्ष विभाग प्रमुख सोमनाथ सांगळे यांच्या नेतृत्वात या नाल्यांवर मोर्चा काढत पाहणी करण्यात आली. यावेळी पालिका प्रशासनाचा जोरदार निषेध करण्यात आला. पालिकेच्या भोंगळ कारभाराने या विभागाला पावसाळ्यात मोठा फटका बसणार आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही उपाययोजना होत नाहीत.
2 दिवसात ही कामे झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख सोमनाथ सांगडे यांनी दिला. मुंबई महानगरपालिकेची नाले सफाई आता काही दिवसामध्ये सुरू होईल. तत्पूर्वी तुम्ही या नाल्यावरच आंदोलन केलेलं आहे. नेमकी काय मागणी आहे तुमची आणि काय सांगणार? विभाग क्रमांक 6 चांदोली विधानसभेच्या वतीने आज या ठिकाणी आम्ही आंदोलन घेतलेलं आहे ह्या नाल्यावरती. हे आंदोलन घेण्याचं कारण असं आहे का ह्या नाल्यावरती आपण बघितलं कलवडचं काम चालू आहे, म्हणजे ब्रिजचं काम चालू आहे, पुलाचं काम चालू आहे. आणि या ठिकाणी जो नाला आहे या नाल्यातून जवळजवळ 7 वार्डाचं पाणी जाते. किती? 7 वार्डाचं एकमेव नाला आहे हा पाणी जाण्याचा. परंतु या ठिकाणी या ब्रिजचं काम चालू करत असताना खरं तर नाल्याची सफाई पहिली करून घ्यायला पाहिजे होती. कारण या ठिकाणी कुठल्या प्रकारची यंत्रसामुग्री उतरायला इथं जागा ठेवलेली नाही आहे. नाला सफाई करणार कसा? आणि 15 दिवसापूर्वी याच नाल्यामध्ये आग लागली होती. आग लागल्यानंतर ती आग अशी पसरली होती, ती जर नागरी वस्तीमध्ये जर पसरली असती आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जर हानी झाली असती तर याला जबाबदार कोण आहे? याला संपूर्ण जबाबदार मुंबई महानगरपालिका आहे. या ठिकाणी खाली सत्यनगर आहे, त्या सत्यनगरमध्ये त्या ठिकाणी एक पाण्याची लाईन आहे 48 इंचाची. ती 48 इंचाची लाईन नाल्याच्या मधोमधून गेलेली आहे. गेली कित्येक वर्ष आम्ही मागणी करतो आहे ती जी पाण्याची लाईन आहे एक तर खाली घ्या नाही तर ती वरती घ्या. त्या ठिकाणी देखील कलवडचं काम झालं आहे, पुलाचं काम झालं आहे. दोन्ही साईडने पुलाचं काम केलं आणि मध्ये पाईप सोडून दिला आहे. त्या ठिकाणी त्या पाईपाच्या खाली साफ करण्यासाठी कुठलीही यंत्रसामुग्री जाणार नाही आणि मॅन्युअली देखील आपण काम करू शकत नाही. त्या ठिकाणी कुठलेही कामगार रिस्क घेऊन खाली उतरणार नाही अशी परिस्थिती तिथं केलेली आहे. आणि फार मोठा बॉटलनेक त्या ठिकाणी झालेला आहे. मुंबईमध्ये हा इश्यू पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाजणार आहे. आणि याच्या पाठीमागं जे प्रशासन आहे, जे ब्रिज डिपार्टमेंट आहे ते आणि SWDचं जे डिपार्टमेंट आहे, ह्या दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचा सुसंवाद नाही आहे. कम्युनिकेशन फार मोठा गॅप आहे आणि त्याच्यामुळे आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणूनसाठी 2 ते 3 दिवसामध्ये हा जर नाला साफ केला नाही प्रशासनाने तर या ठिकाणी आम्ही याच्यापेक्षाही मोठं आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? अपूर्ण पाणी टाकीचे कामे पूर्ण करून गावाला पाणी पुरवठा करा, परसोडी गावकऱ्यांची मागणी. गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या परसोडी गावात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत लाखो रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या पाणी टाकीचे अपूर्ण काम विहित कालावधीत पूर्ण करून गावकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्यात यावे, या मागणीला घेऊन परसोडी ग्रामवासियांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. गोंदिया जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत जलजीवन मिशनची कामे करण्यात येत असून देवरी तालुक्याच्या परसोडी गावात देखील वर्ष 2022 मध्ये जलजीवन योजनेअंतर्गत हर घर नल हर घर जल पोहोचवण्याच्या उद्देशाने गावात 3000 लिटर क्षमतेच्या पाणी टाकीचे बांधकाम सुरू झाले आहे. हे कामे 31 मार्च 2024 पूर्वी पूर्ण करणे गरजेचे होते, मात्र मार्च 2025 सुरू झाला असून ही योजना पूर्णत्वास आली नाही. त्यामुळे परसोडी ग्रामवासियांनी या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत
पाणी टाकीचे अपूर्ण कामे पूर्ण करून देण्याची विनंती केली आहे. येत्या 8 दिवसात अपूर्ण पाणी टाकीचे कामे सुरू झाले नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा परसोडी ग्रामवासियांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे. मी ईश्वर मोहन कोल्हारे, प्रहार जनशक्ती पक्षावर देवरी तालुका अध्यक्ष आहे आणि मोझा परसोडी ग्रामपंचायत येथील जलजीवन मिशनचे जे काम होतं 2022च्या आणि ते काम 2024 पर्यंत पूर्ण करणे होता, परंतु जलजीवन मिशनचे काम अपूर्ण आहे आणि तिथले जे ग्रामस्थ आहेत, महिला मंडळी आहेत, ग्रामस्थ आहेत, त्यांना पाण्याची एवढी समस्या निर्माण होत आहे की हे मार्च जो आहे, मार्च महिन्यापासून त्यांना पाण्याची खूप अडचण जात आहे आणि 4था आणि 5वा महिना आहे, तर 4था आणि 5व्या महिन्यामध्ये पाण्याची खूप टंचाई भासणार आहे. त्यानिमित्त आम्ही मागणी केलेला आहोत मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब गोंदिया आणि त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी साहेब गोंदिया यांना मागणी केलेलं आहे की मोझा परसोडी ग्रामपंचायत येथे त्वरित पाण्याची जी समस्या आहे ते समस्या लवकरात लवकर समस्या सोडवण्याचे प्रयत्न करावे आणि त्याचप्रमाणे मोझा परसोडी ग्रामपंचायत येथील जे काम आहे जलजीवन मिशनचे हे अपूर्ण आहे, ते काम त्वरित लवकरात लवकर सुरू करण्यात यावी आणि परसोडीच्याच नव्हे तर अख्खा गोंदिया जिल्ह्यातील हा जलजीवन मिशनच्या समस्या आहे, तर प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये जलजीवनचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावी. त्या अनुषंगाने BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. 65 बेकायदा इमारत प्रकरण. बिल्डर आणि खोटे कागदपत्रे तयार करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होणार. 65 बेकायदा इमारत प्रकरण. 65 बेकायदा इमारत प्रकरणात कल्याण प्रांत कार्यालयाची देखील फसवणूक. काही बेकायदा इमारतींसाठी वापरले गेले होते खोटे 7/12 आणि नकाशे. कागदपत्रांच्या चौकशी दरम्यान उघडकीस आली बाब. कल्याण तहसीलदार सचिन शेजाड यांनी रामनगर पोलिसांना या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे दिले आदेश. डोंबिवलीतील आयरे गाव येथील एका इमारतीसाठी तयार करण्यात आला होता खोटा 7/12. बिल्डर आणि खोटे कागदपत्रे तयार करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होणार. काही दिवसांपूर्वी या संदर्भात ठाकरे गटाने कल्याण प्रांत अधिकाऱ्यांना दिले होते काही पुरावे. गुन्हा दाखल करण्यात आम्ही पत्रव्यवहार केलेला. आणखी काय असा प्रकार होतो? याच्यामध्ये डोंबिवली परिसरामध्ये काही अनधिकृत बांधकामाच्या अनुषंगानं कोर्टामध्ये माननीय उच्च न्यायालयामध्ये प्रकरण सुरू आहे. या अनुषंगाने अनेक तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या. त्यापैकी एका तक्रारीची चौकशी केली असता त्याच्यामधलं 7/12 तपासला असता आयरे येथील सर्वे नंबर 29/5 हा जो 7/12 आहे तो आम्ही ज्यावेळी त्या खरेदी दस्त आहे सन 2020चा खरेदीचा दस्त आहे त्या दस्तासोबत जोडलेला 7/12 पाहिला असता तो बनावट पद्धतीनं तयार केलेला असल्याचं प्रथमदर्शनी त्या ठिकाणी दिसून आलेला आहे. हा 15.5 गुंठे इतक्या क्षेत्रफळाचा 7/12 होता आणि तो भगोडदार वर्ग 2 धारणाधिकाराचा होता. तथापि त्यांनी तो फोर्ज करून 7/12 बनवला आणि तो 7/12 वर्ग 1 धारणाधिकार दाखवून त्या ठिकाणी त्याचं खरेदी दस्त झालेला आहे. आणि या अनुषंगानं वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामनगर पोलीस ठाणे यांना आम्ही गुन्हा दाखल करण्यात आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. आणखी काय असा प्रकार होतो? याच्यामध्ये आणखी आमची तपासणी सुरू आहे. काही दस्त आमची तपासणी आम्ही रेराकडून माहितीसुद्धा मागवलेली आहे की त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं काही बोगस 7/12 जोडून काही परवानगी घेतल्या गेल्या आहेत किंवा तसं याची आमची तपासणी सुरू आहे.
आणि जसजसे याच्यामध्ये आम्हाला असे सातबारे किंवा इतर काही कागदपत्र महसूल विभागाचे खोटे दिले असतील असं आढळले तर त्याच्यावरती आम्ही गुन्हा दाखल करून कारवाई करणार आहोत. संतोष देशमुख यांच्या घटनेच्या निषेधार्थ चिखली शहर बंद. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे आज सर्वपक्षीय बंदचे आवाहन करण्यात आले असून आज संपूर्ण चिखली शहर बंद राहणार आहे. बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या घटनेच्या निषेधार्थ तसेच देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी आज चिखली येथे बंद पाळण्यात येणार आहे. या बंदमध्ये शहरातील व्यापाऱ्यांनी सुद्धा पाठिंबा दर्शविला असून तालुक्यातून संघटना व सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, सरपंचांसह इतरांनी सुद्धा पाठिंबा दिलाय. त्यामुळे संपूर्ण शहर कडकडीत बंद असणार. आज चिखली बंदचं आवाहन आपण केलेलं आहे, त्या संदर्भामध्ये काय सांगाल? संतोष देशमुख यांची मागील 3 महिन्यापूर्वी अतिशय निर्घुण अशी हत्या झाली आणि ती हत्या म्हणजे एक सुनियोजित एका टोळक्यानं घडवलेलं षडयंत्र होतं. कुठेतरी भ्रष्टाचाराला रोखण्यासाठी म्हणून मत्स्यजोगचे सरपंच संतोष देशमुख यांनी प्रयत्न केला, परंतु आता ज्यांनी राजीनामा दिला असे सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांचे अतिशय निकटस्थ सहकारी की ज्यांच्या भरोशावर ती जी वाल्या कराड, वाल्या अण्णा संबोधल्या जाणारी जी गँग त्या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे, त्यांनी ही हत्या घडवली. फोटोग्राफ्स आल्यानंतर जर पाहिलं तर कोणाचाही तीळ पापड त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही आणि कोणालाही वाटेल की आरोपी आमदाराला स्वाधीन करा आणि यांना भर चौकामध्ये गोळ्या घाला, फाशी द्या, अशा प्रकारचं एक कृत्य. आणि ते आरोपी ज्यावेळेस पळून जातात त्यांना पकडायला सरकार कमी पडतं. पडल्यानंतर कुठेतरी समाजामध्ये जो उद्रेक होतो त्यामुळे मला किंवा त्याच्या कुटुंबियाचे फोडलेला अर्थ टाहो यामुळे नंतर केल्या गेलेली मागणी त्यामुळे मकोका सारखा कायदा लागला जातो. धनंजय मुंडेला ज्याच्या इशाऱ्यावरून हे सगळं काही झालं त्याला अद्यापही काही केल्या गेलं नाही. नुकताच त्याचा राजीनामा दिला गेला, तेही कोणी म्हणतं नैतिकतेमुळे दिला, तो स्वतः म्हणतो मी आजारी आहे म्हणून काही काळापुरता दिला आजारी असल्या कारणानं. पण अशा पद्धतीनं जे राजकारण किंवा जे गुंडशाहीचं झुंडशाहीचं वातावरण बीड जिल्ह्यामध्ये आहे त्यामुळे आज त्यांचं देशमुख कुटुंब संपूर्णपणे उद्ध्वस्त झालं. त्यांचे भाऊ असतील, त्यांची मुलगी असेल, मुलगा असेल, पत्नी असेल, सगळं परिवार आपल्या न्यायासाठी टाहो फोडतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये आजही फरार आरोपीपैकी एक कृष्णा आंधळे नावाचा आरोपी BBS न्यूज या राज्यस्तरावरील